मयुरेश्वर मोरगाव तालुका बारामती मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे। या गणपतीस स्वयंभू गणपती मानतात। पुरातन काळात सिंध नावाचा राक्षसाने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ लोकांवरती उन्माद माजवला होता। या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे। याचमुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं। या गणपतीला 3 डोळे असून नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत। डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे। नेहमी भगवान शंकराच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथं मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे, हे इथलं वैशिष्ट्य आहे। तसेच मंदिराला असलेले 4 दरवाजे म्हणजेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीकं मानली जातात। श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे। मुळा, मुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे। गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे। डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यामध्ये हिरे आहेत। मांडी घालून बसलेल्या गजाननाचं हे रूप डोळ्याचं पारणं फेडतं। एकदा ब्रह्मदेवाच्या चित्तात चंचलता निर्माण झाली। मनाच्या स्थिरतेसाठी त्याने गणेशाचं चिंतन केलं, त्यामुळे त्यांचे चित्त स्थिर झाले, म्हणून या ठिकाणाला स्थावर असे म्हटले जाऊ लागले। स्थावरवरून थेऊर हे नाव पडले। श्री सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे। या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे। मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूचं युद्ध सुरू होतं। अनेक वर्ष हे युद्ध चाललं, पण विष्णूंना यश मिळत नव्हतं। तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण करा व प्रार्थना करायला सांगितली। त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसांना इथे ठार मारलं। म्हणूनच इथं विष्णूचं मंदिरही पाहायला मिळतं। सिद्धिविनायकाची ही मूर्ती 3 फूट उंचीची आहे, तर 2.5 फूट रुंद आहे। सिंहासन दगडी आहे। हा उजव्या सोंडेचा गणपती आहे। श्री महागणपती रांजणगाव पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथं श्री महागणपतीचं मंदिर आहे। गणेशाचं सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली महागणपतीचं रूप इथं आहे। कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथं रिद्धी व सिद्धी देखील आहेत। या गणपतीला 10 सोंडी 20 हात आहेत। प्राचीन काळी गुत्सेमद नावाच्या थोर ज्ञानी व्यक्तीचा शिंकेतून जन्मलेला त्रिपुरासूर, त्याने पुढे त्रिलोक पादांकित करण्यासाठी गणेशाची 5000 वर्ष खडतर तपश्चर्या केली। त्यावर गणेशानं त्याला प्रसन्न होऊन प्रचंड सामर्थ्य दिले। या प्रचंड सामर्थ्यावर पुढे त्रिपुरासुराने सर्वत्र हाहाकार माजवला। मृत्यूलोक तसेच इंद्राला हरवून स्वर्गावर पण ताबा मिळवला। नारद मुनींनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाची आराधना करायचे सुचवले, म्हणून महादेवांनी गणेशाची तपश्चर्या केली। प्रसन्न झालेल्या गणेशाने 10 तोंड आणि 20 हात असलेले विराट स्वरूप घेऊन दर्शन दिले, म्हणून या गणपतीला महागणपती असे म्हटले जाते। त्यानंतर शंकराने त्रिपुरासुराचा वध केला। श्री विघ्नेश्वर ओझर हे देखील मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे। श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे। अशी आख्यायिका आहे की पूर्वी विघ्नासूर नावाचा राक्षस होता, त्याने पृथ्वीवर उच्छाद मांडला होता। त्यानंतर गणपती आणि विघ्नासूर याचे युद्ध झाले। तो राक्षस गणपतीला शरण आला, म्हणून त्या राक्षसाच्या नावाने या गणपतीला विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले। श्री गिरिजात्मज लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मजाचं मंदिर आहे। डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे। तसंच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथं आहे। एका मोठ्या कातकाळात हे मंदिर कोरलेलं आहे। मंदिराला जवळपास 300 पायऱ्या आहेत। या डोंगरात 18 बौद्ध गुहा आहेत। त्यापैकी 8व्या गुहेत गिरिजात्मजाचं मंदिर आहे। श्री वरदविनायक महड रायगड जिल्ह्यातील महड या गावी अष्टविनायकातील हे एक गणपतीचं मंदिर। हा वरदविनायक नवसाला पावणारा आहे। गाभाऱ्यातून प्रवेश मिळाल्यानंतर रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत।
त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. मंदिराच्या चारही बाजूला हत्ती आहेत. एका भक्ताला देवळाच्या मागील तळ्यात पडलेली ही मूर्ती दिसली व त्या भक्ताने त्या मूर्तीचा शोध घेतला आणि ती मूर्ती नंतर सापडली. त्याच मूर्तीची प्रतिस्थापना केली. श्री बल्लाळेश्वर पाली. रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराचं सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरूनच या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबतच जंगलामध्ये फेकून देण्यात आलं होतं. तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिलं आहे. पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचं गणपतीने त्यांना वचनही दिलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून जर तुमच्या मनाला थोडी जरी प्रसन्नता आली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.